नमस्कार यूट्यूब फॅमिली. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबमध्ये. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बनवणार आहोत मसाला कलेजी. तर मसाला कलेजीसाठी आम्ही 1 पाव अशी कलेजी घेतलेली आहे. मी स्वच्छ धुवून आणि मीठ लावून ठेवली 5-10 मिनटं. तर आपण त्याच्यासाठी जे वाटण काय काय वाटणार आहेत ना ते दाखवते. तर मी कोथिंबीर घेतलेली आहे 1 मुठी अशी, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एवढं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि 1 मोठी कांडी लसणाची घेतलेली आहे. 2 टमॅटो घेतलेले आहेत. 2 मोठे आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जे टमॅटो आहेत याची प्युरी करणार आहेत, आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण आलं हे मिक्सरला याची पण पेस्ट करणार आहेत. ठीक आहे. तर आपण आता पुढे प्रोसेस करूया. आणि हे खडे मसाले जे आहेत ते 4 वेलची आहेत, 2 दालचिनी आहे, 5-6 मिऱ्या आहेत, 1 चक्री फूल आहे, 5-6 लवंग आहेत, आणि थोडेसे जिरे आहेत. हे खडे मसाले आहेत. तर आपण आता पुढची प्रोसेस करूया. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर बघू शकता आता अशी टमॅटोची प्युरी झालेली आहे. तर आपण ही टमॅटोची प्युरी जी आहे ती काढून घेणार आहे. तर आपण आता अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे वाटून घेऊया मिक्सरला. तर बघू शकता अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घरी बनवलेली. तुम्ही बाजारातली वापरल्यापेक्षा असं घरी बनवून जर टाकलं ना, नॉनव्हेज काय बनवताना हे असं टाकलं ना वाटण करून, हे तर खूप छान असं टेस्ट येते. आणि कोथिंबीर जर तुम्ही वाटत असेल ना तर थोडी जास्तच वाटायची कधी पण. कोथिंबीर वाटल्यामुळे आपल्या नॉनव्हेजला खूप मस्त अशी चव येते. तर बघू शकता आता आपण कढई ठेवणार आहे गरम करायला. आता आपली कढई तापलेली आहे. आता आपण याच्यात आहे ना 3 पळी तेल टाकून घेणार आहेत. तीन पळी तेल टाकून घेतल्यावर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. छान असं गरम झाल्यावर, आणि मग तेल गरम झालेलं आहे. आता आपण जिरे, वेलची, लवंग, हे चक्री फूल, मिऱ्या, दालचिनी हे असे खडे मसाले टाकून घेणार आहे. टाकून घेऊया. टाकून फ्राय करून झाल्यावर, हे फ्राय झाल्यावर आपला जो कांदा आहे ना, दोन कापून कांदे ठेवले होते ते टाकून घेणार आहे. तर आपण 2 तेजपत्ता आहेत ते टाकून घेणार आहे. तर बघू शकता असं मस्त आपला कांदा जर लाल झाला, आपला कांदा लाल झाल्यावर हे जे अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ना ती टाकून घेऊया. चांगलं मिक्स करायचं. त्याला ना हे धनिया पावडर. तर आपली जी टमॅटोची प्युरी आहे ना, 2 टमॅटोची, ती पण टाकून घेणार आहे. आता आपण हे दही नाही वापरली आहे म्हणून आपण 2 टमॅटोची जी प्युरी आहे ती करून टाकली आहे. आता आपल्याला दही नाही वापरायचं आहे म्हणून. तुम्हाला दही वापरायची तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर दही हवाय असेल तर तुम्ही दही टाकू शकता, पण मला दही नको होती म्हणून मी 2 टमॅटोची प्युरी टाकली आहे. आता हे बारके 3 चम्मच कोल्हापुरी मसाला टाकणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना
तुम्ही तेवढं तिखट टाकू शकता. पण आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून मी 3 चम्मच टाकला, कारण आपण हिरव्या मिरच्या पण वाटलेल्या आहेत म्हणून. बघू शकता तुम्ही. बारका 1 चम्मच धनिया पावडर, पाव चमचा हळद, बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला. बघू शकता कलर किती छान आहे असं. तर आपण ज्या भांड्यात अद्रक लसूण वाटलेलं आहे ना, तर त्याच्यात जो ते पाणी आहे ना ते टाकून घेणार आहे. टाकून घेऊया ते पाणी. आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे. तेल सुटेपर्यंत चांगला शिजवायचा हा मसाला. त्याला तेल सुटलं की समजायचं मसाला आपला शिजला आहे. मसाला चांगला फ्राय झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर आता आपण ही कलेजी जी आहे ते टाकणार आहे. टाकून घेऊया कलेजी, मिक्स करूया. हाताने मिक्स करायचं. आता आपल्याला ही हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे कलेजी. आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया, कारण मी अगोदर पण मीठ टाकलेलं आहे कलेजीमध्ये म्हणून थोडंसंच टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून हलक्या हाताने असं मिक्स करून आता याला 15 मिनटं याला बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. यात पाणी वापरायचं नाही. याला 15 मिनटं बारीक गॅसवर, याला पाणी सुटतंय म्हणून याला 15 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे. शकता तुम्ही आता वाफेवर मित्रांनो, मैत्रिणीनं पाणी किती सुटलेलं आहे ते. मैत्रिणीनं बघू शकता तुम्ही वाफेवरच किती पाणी सुटलेलं आहे ते. आता आपण 15 मिनटं शिजवून घेतल्यावर थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. आणि दाखवते कलेजी कशी झालेली आहे ती, मसाला कलेजी. मसाला टाकते नंतर टाकते त्याच्यात परत. तर बघू शकता हॉटेलसारखी तुमची मसाला कलेजी रेडी आहे. तर बघू कशी छानपैकी मसाला पण आणि कलेजी पण वाटते. तर आता तुम्ही कमेंट्स करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू मित्रांनो, मैत्रिणींनो.